विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक उत्तम विटुकडे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा, भूगोल अधिविभाग बी भाग 3 भूगोल विषयातील राजकीय भूगोल या विषयाचं प्रकरण 3 आहे। त्या प्रकरणाबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहेत। राष्ट्र, राज्य, सीमा, सरहद्दी, राज्यांच्या त्या राजधानी आणि अंतर्गत प्रदेश याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर राज्य आणि राष्ट्र ह्या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहे। राष्ट्र आणि राज्य ह्या संकल्पना काय आहेत याची माहिती आपण जाणून घेणार आहे। राज्याचा अभ्यास करायचा असेल तर अगोदर राष्ट्राची संकल्पना समजून घ्यावी लागते। हा राजकीय भूगोलातील 3रं प्रकरण आहे। याच्या अगोदरचे आपण प्रकरणं गुगल मीटवरून शिकलेलो आहोत, कारण हे शैक्षणिक वर्ष 2020-21 कोविड-19 प्रादुर्भाव वाढल्या कारणानं महाविद्यालय रेग्युलर ऑफलाईन होऊ शकले नाहीत, म्हणून आपण ऑनलाईनचा पर्याय निवडलेला होता आणि ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू पण आहे। परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच समस्या येत आहेत। मग आवाजाचा प्रॉब्लेम असेल, तुमच्या ग्रामीण भागामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, वेळेचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे, म्हणून आपण की टॉपिक वाईज आणि चॅप्टर वाईज व्हिडिओ तयार करून यूट्यूबला अपलोड करत आहोत। तुम्ही ही व्हिडिओ ऐका, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, सर्वांना हे चॅप्टर आणि पुढचे पॉईंट सगळे मिळाले पाहिजेत। आणि याच्यानंतरचे जे आपण पॉईंट वाईज शिकवत जाणार आहे ह्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, जेणेकरून मी जे मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची माझी इच्छा आहे, मी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे। जे व्हिडिओ तुम्हाला पाठवतो आहे हे तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील। त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा। आता आपण चालू करते राजकीय भूगोलातील 3रं प्रकरण आहे। राष्ट्र, राज्य, सीमा, सरहद्दी, राजधानी, ठिकाणं, अंतर्गत प्रदेश वगैरे आहे। तर याच्यामध्ये आजच्या टॉपिकमध्ये, आजच्या या लेक्चरमध्ये आपण फक्त राष्ट्र आणि राज्य ह्या संकल्पना आपण समजून घेणार आहे। म्हणजे राष्ट्र म्हणजे काय आणि राज्य म्हणजे काय। जनरली आपण जे आता सध्या जे वापर करतो ना शब्दांचा, देश, राष्ट्र, राज्य, ह्या संकल्पना याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या वाटतात, पण आपण शिकणार आहेत नक्की जॉग्राफिकली ओरिजिनल जे कन्सेप्ट आहेत ते काय आहेत आपण पाहणार आहे। तर राष्ट्र कुणाला म्हणायचं, बघा सुरुवातीला मी काय सांगतो की राष्ट्र कुणाला म्हणायचं, कारण का राज्याचा अभ्यास करायचा असेल तर राष्ट्राचा अभ्यास करावा लागतो। अगोदर राष्ट्र निर्माण होत असतं आणि त्याच्यानंतर राज्याची निर्मिती होत असते। तर राष्ट्र कुणाला म्हणायचं, एखाद्या भौगोलिक प्रदेशावरती समान गुणवैशिष्ट्य असणारा लोकसमूह जर वास्तव करत असेल तर त्या भूप्रदेशाला, लोकांच्या समूहाला राष्ट्र असे म्हणतात। ह्या राष्ट्रीय संकल्पनेमध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत की एखादा भूप्रदेश असेल आणि त्याच्यावर वास्तव करणारी जी लोकसंख्या आहे, लोकांचा समूह आहे, त्यांच्यामध्ये कोणता ना कोणता एखादा सामायिक घटक असला पाहिजे, एक गुणवैशिष्ट्य असलं पाहिजे। मग कोणतं गुणवैशिष्ट्य असू शकतं, धर्म, भाषा, संस्कृती, इतिहास, परंपरा, वंश, कोणत्याही एका गोष्टीतून त्यांच्यामध्ये एकी किंवा एकाची गुणवत्ता, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, एकामध्ये कुठल्या तरी वैशिष्ट्यानं समान असलं पाहिजे, तर आपण त्या भूप्रदेशाला आपण राष्ट्र असं म्हणू शकतो। मग ह्या राष्ट्र संकल्पनेमध्ये आपल्याला माहिती देत असताना या ठिकाणी बर्जेस, प्राध्यापक बर्जेस यांनी एक व्याख्या सांगितले, इतिहासकार आहेत त्यांनी, म्हणजे बघा त्यांनी व्याख्या दिलेली, वांशिक ऐक्य असणारा व एकाच भौगोलिक प्रदेशामध्ये वास्तव करणारा लोकांचा समूह म्हणजेच राष्ट्र होय। म्हणजे बर्जेस यांच्या मतानुसार वांशिक ऐक्य असणारा व एकाच भौगोलिक प्रदेशामध्ये वास्तव करणारा लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र होय। त्याच्यानंतर डॉक्टर लिकॉक यांनी एक व्याख्या सांगितले, त्यांच्या मतानुसार समान वांशिक असलेल्या लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र होय। आणि आपल्याला समजण्यासाठी मी माझ्या भाषेमध्ये राष्ट्र म्हणजे काय हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। राष्ट्र म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशावर वास्तव करणाऱ्या लोकांमध्ये जर समजा धर्म, वंश, भाषा, संस्कृती, इतिहास, परंपरा यांच्यापैकी कुठल्याही एका गोष्टीतून जर एकता असेल, समानता असेल, तर त्या समूहाला राष्ट्र असे म्हणतात। आणखीन थोडक्यात सांगायचं असेल तर राष्ट्र म्हणजे एखाद्या प्रदेशावर
लोकसमूहामध्ये जेव्हा ऐक्याची भावना निर्माण होते त्यावेळेस त्याला राष्ट्र असे म्हणतात. मग ऐक्य कोणत्याही गोष्टीतून होऊ द्या. अगोदर राष्ट्राची निर्मिती होते आणि नंतर राज्याची निर्मिती होते. ज्या वेळेस ह्या राष्ट्रातील लोकांना किंवा ह्या भूप्रदेशातील लोकांना आपल्याबद्दल एकमेकांच्याबद्दल आत्मीयता, अस्मिता, एक आपुलकी निर्माण होते, एक एकोप्याची आपुलकीची भावना निर्माण होते, त्यावेळेस त्यांना असं वाटायला लागतं की आपल्यामध्ये कोणते ना कोणती एखादी प्रशासकीय किंवा शासकीय यंत्रणा असावी. आणि शासकीय प्रशासकीय यंत्रणा ज्यावेळेस प्रस्थापित होते त्यावेळेस त्याच भूप्रदेशाला राज्य ही संकल्पना वापरली जाते. म्हणजे आपण राष्ट्र आणि राज्य ही संकल्पना समजून घेत असताना सुरुवातीला राष्ट्राची निर्मिती होते आणि त्याच्यानंतर राज्याची निर्मिती होते. ह्या दोन गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. राष्ट्र म्हणजे काय हे माहिती झालं तर ह्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कोणते सांगितले मी? भाषा, वंश, धर्म, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांच्यापैकी कोणतीही एका गोष्टीनं राष्ट्राची निर्मिती होते. याच्यासाठी सर्वच गोष्टी त्या राष्ट्रातील लोकांच्या समूहामध्ये असाव्यात अशी काही गरज त्याच्यासाठी लागत नाही. तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक. त्याच्यामध्ये सुरुवातीला भाषा याच्याबद्दल बोलू, कारण एखाद्या भूप्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्यामध्ये विशिष्ट प्रकारची भाषा असते. भाषा हा घटक त्या प्रदेशातील राहणाऱ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम करतो. उदाहरण जर सांगायचं झालं तर भारतामध्ये ब्रिटिश येण्याच्या अगोदर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये प्रांतामध्ये विखुरलेला भारत संस्थानिक होती, संस्थानं असायची, राजे रजवाडे त्यांचे प्रदेश असायचे. प्रत्येक प्रदेशाच्या भाषा वेगवेगळ्या होत्या, चालीरीती परंपरा वेगवेगळ्या होत्या. परंतु भारतामध्ये ब्रिटिश आल्याच्या नंतर ब्रिटिशांनी इंग्रजी भाषा सुरू केली. भारतामधील जे लोक होती उच्च शिक्षित त्यांनी इंग्रजी पद्धत शिकले आणि इंग्रजी पद्धत शिकल्यानंतर वेगवेगळ्या प्रांतातील लोकांनी आपापले विचार एकमेकांना शेअर करण्याचं काम केलं. एकमेकांचे विचार मतं मांडली, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाले आणि भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातील राहणारे जे लोक आहेत हे एकत्र येण्याचं काम जर कोणी केलं असेल तर इंग्रजी भाषेने केलेलं आहे. म्हणजेच भाषा हा घटक सर्वात महत्त्वाचा ठरतो, लोकांना एकत्र आणण्यासाठी एक महत्त्वाचं साधन ठरतो. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणतो, एखाद्या भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांच्यामध्ये जर भाषा हा एक घटक समान असेल तर भाषेच्या नावाखाली सगळे लोक एकत्र येतात, त्यांना आपुलकी वाटते, अस्मिता वाटते, आपण एक आहेत असं वाटतं आणि त्यावेळेस त्यांना आपण हे राष्ट्र आहे असं त्यांना वाटायला लागतं. म्हणजे राष्ट्राची निर्मिती होत असते. म्हणजे राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा घटक भाषा हा महत्त्वाचा ठरतो. भाषा सर्वांना एकत्र आणणारा महत्त्वाचा घटक मानला जातो. समान भाषा बोलणारे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात ऐक्य निर्माण होत असतं, राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते, भावना उत्पन्न होते. परंतु काही वेळेला अपवाद पण ठरतात. बऱ्याच वेळेस एखाद्या राष्ट्रामध्ये म्हणजे एखाद्या भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा पण बोलल्या जातात, तरीही राष्ट्राची निर्मिती होते. मी मगाच तुम्हाला सांगितलं राष्ट्राची निर्मिती होण्यासाठी आवश्यक हे 2-4 घटक आहेत ना, भाषा, संस्कृती, इतिहास, परंपरा, लोकसंख्या, ह्या सर्वांपैकी एक जरी घटक एकत्र असला, एक त्यांच्यात अस्मिता निर्माणासाठी एक जरी घटक असला तरी राष्ट्राच्या निर्मितीसाठी पुरेसा आहे तो. म्हणून कधी भाषा हा घटक अपवाद पण ठरू शकतो. उदाहरण जर सांगायचं झालं तर स्वित्झर्लंडमध्ये जर्मन, फ्रेंच आणि इटालियन ह्या 3 भाषा बोलल्या जातात. म्हणजे स्वित्झर्लंड हे राष्ट्र निर्माण झालेले आहे, त्या राष्ट्रामध्ये 3 भाषा बोलल्या जातात आणि तरीसुद्धा त्यांच्यात एकीची भावना निर्माण झालेली आहे, एकोप्याची भावना निर्माण झालेली आहे आणि राष्ट्र निर्माण झालेलं आहे. म्हणजे असं नाही की एखाद्या प्रदेशामध्ये भाषा हा एकमेवच घटक राष्ट्राच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतो. कोणताही एक घटक असावा, कदाचित भाषा नसेल तर त्या ठिकाणचा भूप्रदेश असावा, भूप्रदेश नसेल तर त्यांची संस्कृती एक असावी, इतिहास एक असावा, कोणत्या ना कोणत्या गोष्टीने त्या भूप्रदेशावरची लोक एक आहेत अशी जाणीव निर्माण होत असेल तर त्या भूप्रदेशावरच्या लोकांच्या समूहाला आपण राष्ट्र असं म्हणू शकतो. इथपर्यंत आपल्याला कळालं. आता राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा दुसरा घटक आहे वंश. जगामध्ये वंश मानले जातात निग्रोइड, कॉकेसाइड, मंगोलाइड आणि आपला आहे तो भारतीय आणि ऑस्ट्रेलियनचा इंडो ऑस्ट्रोलाइड. एखाद्या भूप्रदेशावरती राहणारे लोक जर समान वंशाचे असतील तर त्यांच्यामध्ये आपुलकी निर्माण होते, त्यांना आपल्याबद्दल एकमेकांच्याबद्दल प्रेम वाटायला लागतं. आपला भूप्रदेश इतरांपेक्षा वेगळा आहे, आपला समाज, आपण राहणाऱ्या लोकांचा समूह, विशिष्ट भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांचा समूह दुसऱ्या भूप्रदेशातील लोकांच्या समूहापेक्षा वेगळा वाटायला लागतो आणि त्यावेळेस आपण
दुसऱ्यांपेक्षा वेगळे आहेत अशी भावना निर्माण होऊन आपल्यात एकी निर्माण होऊन एक राष्ट्राची निर्मिती होत असते. म्हणजेच राष्ट्राची निर्मिती होण्यासाठी वंश हा घटकही तितकाच महत्त्वाचा ठरतो. याचं उत्तम प्रकारचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर मंगोलिया पाहू. तर मंगोलिया हा जो राष्ट्र आहे, मंगोलिया हा जो प्रदेश आहे, त्या प्रदेशावरती राहणारी लोक आहेत ती मंगोलियन वंशाची आहेत. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशावरती मंगोलियन वंशाची लोक वास्तव करतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आपण या प्रदेशावरती वास्तव करत असताना हे सगळे एकाच वंशाचे आहेत. हा वंश हा घटक त्यांना एकत्र आणण्यासाठी कारणीभूत ठरतो आणि मंगोलिया नावाचं राष्ट्र त्या ठिकाणी निर्माण होतं. म्हणजेच वंश हा राष्ट्राच्या निर्मितीसाठी उत्तम प्रकारचं उदाहरण आहे. अशाच प्रकारे जर आपण विचार केला तर राष्ट्राच्या निर्मितीसाठी कारणीभूत असणारा दुसरा घटक आहे धर्म. म्हणजे समान धर्म असणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये राष्ट्राची भावना लवकर निर्माण होते. धर्माच्या नावाखाली लोक लवकर एकत्र येतात आणि राष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो धर्म. इंडोनेशिया असेल, पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र आहेत. इंडोनेशिया आणि पाकिस्तान ही मुस्लिम राष्ट्र आहेत. तर गेल्या काही वर्षापर्यंत जगातील एकमेव राष्ट्र असणारं हिंदू राष्ट्र नेपाळ ओळखलं जातं. परंतु जगातील काही राष्ट्र असे आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या धर्मियांची लोक राहतात. भारताचं उदाहरण घेतलं आपण तर भारत हा पर्टिक्युलर कोणत्याही धर्मियांचा देश म्हणता येत नाही. भारताने धर्मनिरपेक्ष पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात. हिंदू, मुस्लिम, जैन, शीख असे वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मियांचे लोकांचं वास्तव भारतामध्ये आहे. तरीसुद्धा त्यांच्यामध्ये या भारतीय भूप्रदेशावरती राहणाऱ्या लोकांच्यामध्ये एक आपुलकीची प्रेमाची भावना निर्माण झालेली आहे. म्हणून भारत या राष्ट्राची निर्मिती झालेली आहे. म्हणजे वंश आपण धर्माचा विचार करून ज्यावेळेस आपण इंडोनेशिया, पाकिस्तान, नेपाळ यांचं आपण उदाहरण घेत असेल तर त्याच्याबरोबर अपवादांचा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे धर्माच्याच नावाखाली एखाद्या राष्ट्रांची निर्मिती होते असं नाही की ज्यावेळेस धर्म नसेल त्यावेळेस दुसरी एखादी गोष्टीनं एकत्र येऊन लोकांनी राष्ट्र निर्माण केलेलं असेल. त्याच्यासाठी भारत, चीन, रशिया यांचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक धर्मियांचं वास्तव असूनसुद्धा त्या ठिकाणी राष्ट्राची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येतं. संस्कृतीचा जर विचार केला, कारण संस्कृतीसुद्धा राष्ट्राच्या निर्मितीसाठी कारणीभूत असणारा घटक आहे. तो प्रभाव पाडतो राष्ट्र निर्मितीवरती. कारण ज्यांची संस्कृती एक आहे, त्यांचा इतिहास एक आहे, त्यांची परंपरा एक आहे, अशा प्रकारचे लोक एखाद्या भूप्रदेशावर राहत असतील तर त्यांच्यामध्ये एकीची एकोप्याची भावना निर्माण होते आणि अशा प्रकारचा एक समूह म्हणजे एक प्रकारचा राष्ट्र निर्माण होत असतो. दुसरी गोष्ट विचार केला आपण तर समान राजकीय आकांक्षा नंतर त्यांच्यामध्ये असणारे हितसंबंध त्याच्यानुसार सुद्धा राष्ट्राची निर्मिती होत असते. म्हणजे विविध प्रकारचे धर्मियांचे, वंशांचे, विविध भाषा बोलणारे लोकांचे समूह असतात. राजकीय आकांक्षा पोटी एकत्र येत असतात. म्हणजे वेगवेगळ्या राजकीय गोष्टींच्या पोटी ते एकत्र येत असतात. आणि म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं तर एखाद्या भूप्रदेशावरती दुसऱ्या भूप्रदेशातील लोकांचं आक्रमण होण्याचा धोका असतो. म्हणून या भूप्रदेशावरचे सगळे लोक एकत्र येतात आणि एखाद्या दुसऱ्या भूप्रदेशावरच्या लोकांशी लढाई करण्याचा किंवा त्यांच्याशी टक्कर देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यावेळेस ह्या पहिल्या भूप्रदेशावरच्या लोकांना आपल्यात एकीची भावना निर्माण होते आणि मग त्या प्रदेशाला एखादं राष्ट्र म्हणून आपण ओळखलं जाऊ शकतं. उदाहरणामध्ये स्वतंत्र लढ्याच्या वेळी भारतातील विविध धर्मियांचे, विविध भाषा बोलणारे प्रदेश होते, प्रांत होते. परंतु त्यांचे सर्वात बघा भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक होते, वेगवेगळ्या धर्मियांचे होते, वेगवेगळी संस्कृती असणारे होते आणि तरीसुद्धा त्यांच्या चालीरीती, इतिहास हा सगळ्यांचा वेगळा, प्रत्येक प्रदेशाचा, प्रांतांचा वेगळा असतानासुद्धा फक्त परकीयांशी लढा देण्याच्या निमित्तानं राष्ट्रीयत्वाची भावना सगळ्यांच्यात निर्माण झाली. म्हणजे भारताच्या भूप्रदेशावरती राहणारे जे लोक आहेत प्रत्येकांच्यामध्ये एक गोष्ट कोणती होती तर त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना हा समान घटक होता. म्हणून हे लोक एकत्र आले आणि भारत या राष्ट्राची निर्मिती झालेली आहे. तर भौगोलिक एकतेचा आपण विचार केला तर काही प्रदेश असे असतात की पठारावर जातात, डोंगर दऱ्यात राहतात, उतारावरती राहतात, मैदानात राहणारे असतात, वाळवंटात राहणारे असतात आणि ह्या समान भौगोलिक वैशिष्ट्यांवरून लोकांच्यामध्ये एकता निर्माण होते आणि राष्ट्राची निर्मिती होत असते. म्हणजे जगाच्या एखाद्या भागामध्ये कदाचित असं पण होतं, मी आता सांगितलं की एखाद्या भूप्रदेशावर पठारावर राहणारी लोक आहेत किंवा नद्यांच्या खोऱ्यामध्ये लोक राहत असतील तर त्यांना आपण नद्यांच्या खोऱ्यात राहणारा हा समूह आहे, सर्वच या नद्यांच्या खोऱ्यात लोक राहतात. एखाद्या नदीच्या खोऱ्यात राहणारी लोक आहेत त्यांच्यात आपापसामध्ये आपुलकीची भावना निर्माण होते. कारण का तर ते सगळेजण एखाद्या विशिष्ट नदीच्या खोऱ्यामध्ये वास्तव करत असतात. परंतु याला अपवाद जर विचार केला आपण तर इस्रायल सरकार किंवा हा इस्रायल देश आहे,
कारण ज्यू लोक जे आहेत ते अगोदर पूर्ण जगभरातल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये विखुरलेला धर्म आहे. तो कोणत्याही एका विशिष्ट भूमीवरती त्यांचं स्थायिक जीवन नसायचं, परंतु त्याला त्या राष्ट्राला ज्यावेळेस ज्यू लोकांसाठी ज्यावेळेस एखादा विशिष्ट प्रदेश मिळाला त्यावेळेस ते एखाद्या इस्रायलसारख्या एखाद्या प्रदेशावरती एकत्र आले आणि त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली आणि तेव्हापासून त्याला एखादा विशिष्ट प्रकारचं राष्ट्र निर्माण झालं. म्हणजे ज्यू लोकात प्रखर राष्ट्रीयत्वाची भावना होती, तथापि लोक एकाच भौगोलिक प्रदेशात राहिल्याने निश्चित तेथील लोकांत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. आणि महत्त्वाचे म्हणजे ज्यू लोक त्याला अपवाद आहे मी सांगितलं, कारण का जगभरात वेगवेगळ्या प्रदेशात विखुरलेले असताना सुद्धा त्यांच्यात राष्ट्राची भावना निर्माण होऊन एखादा प्रदेश त्यांच्यासाठी निर्माण झालेला आहे. आता आपण राष्ट्र ही संकल्पना पूर्णपणे समजून घेतलेली आहे. आता समजून घेणार आहोत आपण राज्य म्हणजे काय आहे. राज्य एकदम सोपी कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस तुम्हाला राष्ट्र समजलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला राज्य समजायला उशीर लागणार नाही. कारण का तर अगोदर राष्ट्राची निर्मिती होत असते आणि नंतर राज्याची निर्मिती होत असते. राष्ट्र म्हणजे काय, एखाद्या भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते त्यावेळेस आपण त्याला राष्ट्र म्हणतो. आणि आपुलकीची भावना निर्माण झाल्याच्या नंतर त्यांना असं वाटायला लागतं की आपल्यामध्ये एखादं प्रशासन असावं, शासन असावं, वेगवेगळ्या संस्था स्थापन झालेल्या असतात, त्यांच्यानंतर त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एखादं मंडळ असावं, एखादी व्यवस्था असावी, एखादी प्रणाली असावी. आणि अशा प्रकारच्या प्रणाली तयार होतात, स्थापन होतात, त्यावेळेस त्या राष्ट्राचं रूपांतर राज्यामध्ये होत असतं. मग ह्या राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे लोकसंख्या. तर राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा राष्ट्राची जर व्याख्या जर पाहिजे असेल आपल्याला तर निरनिराळ्या राजकीय विचारवंतांनी या ठिकाणी व्याख्या सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाची व्याख्या सांगितली आहे बघा, अरिस्टॉटल, की ज्याला आपण राज्यशास्त्राचा जनक म्हणतो. राज्यशास्त्राचे जनक अरिस्टॉटल यांनी या ठिकाणी राज्याची व्याख्या सांगितली. त्यांच्या मतानुसार वेगवेगळ्या कुटुंब असतात, वेगवेगळ्या कुटुंबांनी आणि गावांनी आपले जीवन परिपूर्ण आणि सुखी व आनंददायी होण्यासाठी स्थापन केलेला एक संघ म्हणजे राज्य होय. राज्यशास्त्राचे जनक समजले जाणारे अरिस्टॉटल, त्यांची व्याख्या आहे वेगवेगळ्या कुटुंबांनी किंवा गावांनी आपले जीवन परिपूर्ण होण्यासाठी, सुखी होण्यासाठी व आनंददायी होण्यासाठी इत्यादी हेतूंनी स्थापन केलेला एखादा संघ म्हणजे राज्य आहे. तर या राज्याच्या निर्मितीवरती प्रभाव टाकणारे घटक त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे लोकसंख्या. कारण का राज्य म्हटलं की राज्यामध्ये लोकसंख्या येते. आपली व्याख्याच आहे एखाद्या भूप्रदेशावरती राहणाऱ्या लोकांचा समूह म्हणजेच राष्ट्र. म्हणजे लोकसमूह असल्याशिवाय राष्ट्र निर्माण होत नाही. आणि राज्य जर व्हायचं असेल तर प्रशासन लागतं आणि लोकांच्याशिवाय प्रशासन नसतं. म्हणजे लोकसंख्या हा राज्याच्या निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. राज्याची लोकसंख्या किती असावी? राज्याच्या निर्मितीसाठी लोकसंख्या घटक महत्त्वाचा आहे, परंतु राज्याच्या निर्मितीसाठी लोकसंख्या किती असावी याच्याबद्दल कोणत्याही तज्ज्ञांनी कोणतंही मत मांडलेलं नाही. आणि मांडलेली पण आहेत, पण त्या काळानुसार ह्यांची आकडेवारी बदललेली आहे. कारण काळाच्या ओघात स्थलांतर होत असतं, लोकसंख्या वाढ होत असते, वेगवेगळ्या सुखसुविधा राज्याला मिळत असतात. त्यामुळे राज्याच्या निर्मितीसाठी लोकसंख्या घटक महत्त्वाचा आहे, परंतु त्याच्यासाठी किती लोकसंख्या असावी हा घटक मात्र निश्चित ठरलेला नाही. मग राज्याची लोकसंख्या किती असावी याच्यासाठी मोठ्या लोकसंख्येपासून छोट्या लोकसंख्येपर्यंतचे राज्य आपल्याला पाहायला मिळतात. जर विचार केला तर रशिया हा फार मोठा लोकसंख्येचा आहे. तर पोलंड असेल, बेल्जियम असेल, मालदीव असेल तर एकदम छोट्या लोकसंख्येचे पण राज्य आहेत. म्हणजे त्याला त्या कन्सेप्ट आपण राज्य म्हणजे देश म्हणतो आता सध्या वापरतो, पण आपण राष्ट्र आणि राज्य ज्याच्यामध्ये प्रशासन असतं त्याला राज्य म्हणतो. म्हणून आपण या ठिकाणी रशिया हा देश न म्हणता आपण राज्य हा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरतोय. म्हणजेच एखाद्या राज्याच्या निर्मितीसाठी लोकसंख्या घटक आवश्यक आहे, परंतु लोकसंख्या किती असावी हा घटक निश्चित ठरलेला नाही. कारण रशियाचा जर आपण विचार केला तर लोकसंख्या जास्त आहे आणि पोलंड, बेल्जियम किंवा मालदीवचा जर विचार केला तर लोकसंख्या एकदम कमी आहे. परंतु तज्ज्ञांचं मत असं आहे की राज्याच्या निर्मितीसाठी लोकसंख्या भरमसाठ पण नसावी आणि लोकसंख्या कमी पण नसावी. जर समजा जर
चीन, भारत, रशिया, संयुक्त संस्थाने हे जास्त लोकसंख्येचे प्रदेश आहे. राज्याची लोकसंख्या किती असावी त्या त्या काळानुसार त्यांनी बदललेलं आहे. प्लूटो हा तत्त्वज्ञ आहे, त्यांनी सांगितलेलं आहे राज्याची लोकसंख्या ही 5,000 असावी. रुसूनं सांगितले 10,000 असावी. तर ॲरिस्टॉटलनं सांगितले 10,000पासून 1,00,000पर्यंत असावी. पण किती जरी असली तरी हरकत नाही, राज्याची निर्मिती ही होतच असते. आधुनिक काळामध्ये राज्याच्या लोकसंख्येमध्ये कमालीची भिन्नता आहे. काही राज्य फार मोठे आहेत तर काही लोकसंख्येनं कमी आहेत. त्यामुळं आत्ता सध्या लोकसंख्येनुसार आकडेवारी सांगणं हे योग्य ठरत नाही किंवा आपण परफेक्टपणे सांगू शकत नाही. म्हणजे लोकसमुदायाचा जर विचार केला तर राज्याच्या गरजा पूर्ण होऊ शकतील व राज्यापुढे जास्त लोकसंख्या असेल तर गंभीर प्रश्न निर्माण होऊ नयेत अशा प्रकारची राज्याची लोकसंख्या असावी. जर राज्यामध्ये साधन संपत्ती कमी असेल आणि लोकसंख्या जर जास्त असेल तर त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून त्या भूप्रदेशाची किंवा राज्याची लोकसंख्या जास्त पण नसावी आणि एखाद्या भूप्रदेशाची लोकसंख्या कमी पण नसावी. जर लोकसंख्या जर कमी असेल तर दुसऱ्या राष्ट्राचं आक्रमण त्या राज्यावरती होऊ शकतं. स्वतःचा बचाव करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी त्या भूप्रदेशाची, त्या राज्याची लोकसंख्या ही एकदम कमी पण नसावी, म्हणजे मध्यम प्रमाणात असावी. आता दुसरा मुद्दा आहे भूप्रदेश. राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा दुसरा पॉईंट म्हणजे कोणता आहे तर भूप्रदेश. कारण भूप्रदेशाशिवाय राज्याची निर्मिती होऊ शकत नाही. कारण एखाद्या भूप्रदेशावरती लोकांचं वास्तव असणं गरजेचं आहे. म्हणजे भूप्रदेश आलाच त्या ठिकाणी भूप्रदेश हा घटक महत्त्वाचा आहे. कारण भूप्रदेश असल्याशिवाय राष्ट्राची निर्मिती कधीही होणार नाही. तर आपण पाहणार आहे का भूप्रदेश कसा महत्त्वाचा आहे. कारण पूर्वी मनुष्य हा भटक्या अवस्थेमध्ये असायचा. पूर्वीच्या काळामध्ये मनुष्याला कोणताही भूप्रदेश असायचा. आपण अश्मयुगीन काळाचा जर विचार केला तर प्रत्येक माणसाला भूप्रदेशाशिवाय माणूस जगू शकत नाही, राहू शकत नाही. परंतु कोणत्याही माणसाला विशिष्ट प्रकारचा भूप्रदेश नसायचा. कारण आज एखाद्या ठिकाणी माणूस वास्तव करत असेल तर काही काळानंतर तो माणूस स्थलांतर करून दुसऱ्या प्रदेशामध्ये वास्तव करायचा. म्हणजे त्या माणसाला कोणत्याही एका ठिकाणचा निश्चित असा भूप्रदेश सुरुवातीच्या काळामध्ये नव्हता. परंतु नंतर ज्यावेळेस माणूस हा समूहाने वास्तव करायला लागला तेव्हापासून किंवा भ्रमंती करायचं थांबवून तो एखाद्या ठिकाणी स्थायिक झाला त्यावेळेस त्याला भूप्रदेश मिळाला. 1948पर्यंत जर आपण विचार केला तर ज्यू लोक जे आहे ते जगभर हिंडत होते, विखुरलेले होते. त्यांच्यासाठी असणारी पॅलेस्टाईन भूमी त्यांनी निश्चित केली. पॅलेस्टाईनवरती भूमीवरती ते ज्यू लोक येऊन राहिले, त्या ठिकाणी स्थायिक झाले, वास्तव करायला लागले आणि पॅलेस्टाईन ह्या राष्ट्राची निर्मिती झाली, प्रशासन तयार झालं आणि पॅलेस्टाईन ह्या राज्याची निर्मिती झाली. म्हणजे आपल्याला सांगता येईल भूप्रदेश हा त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर शासन व्यवस्था ही घटक महत्त्वाचा आहे. कारण का शासन व्यवस्था असेल तरच आपण त्याला काय म्हणतो, राज्य म्हणतो. त्या भूप्रदेशावरती राहणाऱ्या लोकांच्यामध्ये एकी असेल, एकोपा निर्माण होईल, आपुलकी निर्माण होईल, अस्मिता वाटायला लागेल. परंतु त्यांच्यामध्ये शासन व्यवस्था असेल तरच त्याला आपण राज्य असं म्हणू शकतो, अन्यथा राष्ट्र म्हणावं लागतं. म्हणजेच समाजाचं संरक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी, आपल्या प्रदेशामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्या भूप्रदेशातील लोकांना एखादी व्यवस्था असावी लागते. जर व्यवस्था किंवा शासन व्यवस्था, प्रशासन जर नसेल तर त्या प्रदेशामध्ये अशांतता निर्माण होईल, अस्थिरता निर्माण होईल, अराजकता माजेल. या गोष्टींपासून बचाव करण्यासाठी त्या ठिकाणची लोक सरकार स्थापन करतात, शासन व्यवस्था स्थापन करतात, प्रशासन करतात, नियम अटी लागू करतात आणि ज्यावेळेस या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी निर्मिती होते त्यावेळेस त्या भूप्रदेशाचं, त्या राष्ट्राचं रूपांतर राज्यामध्ये होत असतं. म्हणून शासन व्यवस्था हा घटक महत्त्वाचा ठरतो. शासन व्यवस्था असेल तर त्या भूप्रदेशाचा विकास होऊ शकतो. कारण का तर शासन व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारची धोरणं राबवत असते. दुसऱ्या भूप्रदेशाबरोबरचे जे आंतरराष्ट्रीय संबंध आपण म्हणतो ती शासन व्यवस्था प्रस्थापित करत असते. व्यापाराची, कराराची धोरणं ठरवत असते. पर्यटन असेल, पर्यटनासाठीची नियम आहेत ते शासन व्यवस्था ठरवत असते. म्हणून शासन व्यवस्था गरजेची असते. जर राज्यामध्ये शासन कोणत्या प्रकारचं असावं, जसं भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे, म्हणजे एखाद्या भूप्रदेशावरती कोणत्या प्रकारचं शासन असावं हे त्या भूप्रदेशातली किंवा राष्ट्रातली संस्कृती, त्याचा इतिहास, लोकांचे आचारविचार, त्यातील आर्थिक सामाजिक स्थिती, राजकीय घडामोडी यांच्यावरती अवलंबून असतं
की त्यांनी कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था स्वीकारावी. जर उदाहरण घ्यायचं असेल तर इंग्लंड, भारत आहे ना, त्याच्यामध्ये लोकतंत्रात्मक, अमेरिकेमध्ये अध्यक्षीय, चीनमध्ये किंवा बल्गेरिया असेल, चीन, बल्गेरिया यांच्यामध्ये समाजवादी व्यवस्था आहे. पूर्वी इटलीमध्ये आणि जर्मनीमध्ये गेल्या काही वर्षापर्यंत इराणमध्ये हुकुमशाही होती. आता हुकुमशाही राहिलेली नाही शासन व्यवस्था, परंतु बऱ्याच देशांमध्ये म्हणजे जर्मनी, चीन, इटली आहे या देशांमध्ये हुकुमशाही होती. म्हणजे त्या प्रकारे त्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था असावी हे त्या भूप्रदेशातील लोकसमूह ठरवतील. त्यांचा इतिहास ठरवेल, त्यांची संस्कृती, त्या ठिकाणचं वातावरण ठरवेल. परंतु शासन व्यवस्था असणं हा घटक महत्त्वाचा ठरतो. आता सर्वात महत्त्वाचं आहे सार्वभौम. एखादा भूप्रदेश असेल, लोकांचं वास्तव असेल, त्यांच्यामध्ये एकी असेल, त्या ठिकाणी लोकसंख्या असेल, शासन व्यवस्था असेल, परंतु सार्वभौम जर नसेल तर आपण राज्य म्हणू शकत नाही. तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लोकसंख्या महत्त्वाची आहे, भूप्रदेश महत्त्वाचा आहे, शासन व्यवस्था महत्त्वाची आहे. परंतु तिन्ही गोष्टी असतील तर आपण राज्य म्हणणार नाही, परंतु कारण त्याला सार्वभौमत्व असायला पाहिजे. सार्वभौम म्हणजे काय? एखाद्या भूप्रदेशातील लोकांचा समूह किंवा त्या ठिकाणची शासन व्यवस्था त्या भूप्रदेशाबद्दल निर्णय घेत असताना दुसऱ्या भूप्रदेशातील लोकांचा निर्णय किंवा त्यांच्या दबावाखाली राहण्याची गरज नाही, त्यांना विचारण्याची गरज नाही, अशी कंडिशन ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस आपण त्याला सार्वभौम असं म्हणतो. 26 जानेवारी 1950मध्ये भारत सार्वभौम झाला. आपली घटना अंमलात आली. आपल्यावर तर ब्रिटिशांचं पूर्णपणे वर्चस्व निघून गेलं. कोणताही निर्णय घेण्यासाठी कुठल्याही राष्ट्राला विचारायची भारताला गरज लागलेली नाही, राहिलेली नाही. म्हणून भारत हा सार्वभौम मानला जातो. म्हणजे सार्वभौम हा घटक राज्याच्या निर्मितीसाठी अत्यंत गरजेचा आहे. सार्वभौम किंवा सार्वभौमत्व सत्ता म्हणजे राज्याचे स्वतंत्र प्रभुत्व असतं. याचा अर्थ असा होतो की राज्यामध्ये लोक, संस्था, संघटना यांच्यावर राज्याचे नियंत्रण, स्वतः राज्याचे नियंत्रण असते. परकीय कुठल्याही शासन व्यवस्थेचे नियंत्रण त्याच्यावरती नसते. म्हणजे आपण आजच्या या लेक्चरमध्ये राष्ट्र आणि राज्य ह्या दोन संकल्पना समजावून घेतलेल्या आहेत. राष्ट्राच्या आणि राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कोणते पाहिलेले आहेत. याच्यानंतर पुढचा पॉईंट असेल तो पुढच्या लेक्चरमध्ये मी घेणार आहे. ह्या पॉईंटची माहिती मिळवण्यासाठी, पुढच्या पॉईंटची माहिती मिळवण्यासाठी, इथून पुढचे चॅप्टर मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. तुम्हाला वाटतं एकदा जरी तुम्ही हे लेक्चर ऐकलं तर समजले, डबल ऐकण्याची गरज लागणार नाही. ह्याच्याशिवाय काही ह्याच्या नोट्स असतील, काय प्रश्न उत्तरावरची चर्चा केलेली असेल, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल किंवा सध्याच्या काळामध्ये मुलांचं म्हणजे विद्यार्थ्यांचा आणि माझा जो कॉन्टॅक्ट तुटलेला आहे, हा कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून काय माहिती तुमच्यापर्यंत द्यायची असेल, ही माहिती मिळण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा. आणि हे लेक्चरबद्दल जर तुम्हाला काय वाटलं असेल, चांगलं वाटलं तर ते सांगा. जर नाही समजलं तर ते पण माझ्यापर्यंत कळवा, जेणेकरून मी परत त्या पॉईंट रिपीट करून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपलं जे ज्ञान आहे ते पोचणं गरजेचं आहे. सगळ्यांचं समाधान होणं गरजेचं आहे. आपल्या शिक्षणापासून किंवा आपल्या विषयापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी हा पुरेपूर प्रयत्न चालू आहे. एखादा विद्यार्थी आपल्या ग्रुपला जॉईन नसेल तर त्याचा नंबर माझ्यापर्यंत पोचवा. यासाठी मी ज्या पद्धतीने प्रयत्न करतो त्या पद्धतीने तुम्हीही प्रयत्न करा, आणि जेणेकरून आपला विषयाचं जे हे सिलेबस आहे तो पूर्णपणे तुम्हाला समजायला मदत होईल. कमेंट बॉक्समध्ये काही रिप्लाय द्यायचे असेल तर ते द्या, अवश्य द्या, जेणेकरून मला पण माझ्या टीचिंगमध्ये काही आणखीन बदल करता येईल. माझ्या आवाजाचा असेल, फास्ट होत असेल, तुम्हाला समजत नसेल, स्लो घ्यायचं असेल, वेगवेगळ्या पद्धती सुचवा मला आणखीन काय असेल तर. ओके, ठीक आहे. पुढचं आपण आहे ते पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके, धन्यवाद.